हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होते हे आता दुपारच्या आहे सकाळच्या वाजले आहे 10. आणि आता मला जायचं आहे मेडिकलला, पण त्याआधी घ्यायला आलेलं आहे दूध. तर बनाना शेक बनवून पिऊ. जिमला गेलेलो नाही आहे, जिमला दुपारी जाईन आणि नंतर मग संध्याकाळचा जो कार्यक्रम असेल तो म्हणजे मेडिकलला परत जायचं असेल. तर बेसिकली आता सगळ्यात पहिले तर घेऊन जातो मी दूध आणि बनाना शेक बनवतो. चला दूध घेऊया. राईट मित्रांनो, आज आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता निघूया मेडिकलला. तर मेडिकलसाठी निघतो आणि गाडीवरती कधीपासून मला ना बॅक रेस्ट लावायचा आहे, पण बॅक रेस्ट लावायला टाईमच भेटत नाही. तर आता बघू, आज उद्या भेटला टाईम तर लावून टाकेन, नाही तर मग काय परत आठवड्याभरात जायचं आहे तेव्हा परत काढावं लागेल. तर नाही तर मग आठवड्याभर आता असंच ठेवतो, कारण परत घरी जायचं आहे 16 तारखेला. सुट्टीचं अजून काय कन्फर्म नाही, सुट्टी अजून मी काढलेली नाही, पण भेटली सुट्टी तर मग जाईन. तर काहीच मेडिकलला आलेलो आहे मी. हे आहे कळंबोलीचं मेडिकल आणि बघू शकता इकडे सगळं माल वगैरे सगळं लावलेलं आहे. AC वगैरे फुल खतरनाक चालू आहे आणि बाकी सगळं मेडिसिन आहेत. काहीच मेडिकलमध्ये बसून आला मला कंटाळा, पण पेशंट एक येत आहेत. प्रोजेक्टचं काम होतं ते इथं चालू केलं होतं, ते पण आता झालं बंद केलं आहे. तिकडे आहे कम्प्युटर, मेडिकलचा सॉफ्टवेअर. बाकी मी आहे बसून आरामात. आता थोड्या वेळात जाईल, भूक लागायला लागली. मित्रांनो चला, मेडिकलचं काम तर आपलं झालं आहे, पण आता विषय असा आहे की आता खायचं कुठे, कारण आज टिफिन तर बनवलेला नाही. तर टिफिन नाही बनवणार तर आता बाहेरच खावं लागेल. तर बाहेर खायचं आता मी विचार करतो खाऊ कुठे, म्हणजे खिशाला पण परवडेल असं जरा काहीतरी बघावं लागेल ना. आणि नॉनव्हेज पण खायचं आहे मला, बघतो काहीतरी खायचा विचार आहे. आणि हे बघ मांजराने शी केली आणि आता मांजर बघा लाईव्ह देखो काय, लाईव्ह मांजर संडास लपवते लाईव्ह. ए कॅप्चर किया मैंने. आता मी कुत्र्याला जाऊन दाखवणार, कुत्रा येऊन इथं बघा लाईव्ह मांजर किती मस्त. अरे बापरे, ए मी बघितलं ओय 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 ओय, मी बघितलं. मांजराने शी केली आणि त्याच्यावरती डायरेक्ट लाईव्ह माती टाकली. फार दिवसात बघितलं मी असं. लहानपणी एकदा बघितलेलं, फार कमी वेळेस बघायला भेटतं असं, कारण मांजर शक्यतो लपवून ठेवतं ना. ठीक आहे, चला आपण जेवायला जाऊ. जेवायच्या आधीच काय बघितलं दिवशी. तर मित्रांनो एक हॉटेल बघून जेवायला तर थांबलो आहे. मागच्या वेळेस एक हॉटेलमध्ये आलो ना तर आम्ही जेवलो नव्हतो, काहीतरी कमी होती, काहीतरी म्हणजे जेवायला काहीतरी कमी होतं. तर आता ह्यावेळेस बघू बरं काय आहे कसं आहे. आणि ऑब्व्हियसली गॅस वाढला आहे ना, तर महाग झाला आहे सगळं. गॅसचा भाव वाढला आहे, सगळंच महाग झालं आहे. बघूया जेवण कसं आहे ते. काही आज पण नशीब खराब, आज पण इथे नॉनव्हेज बंद आहे. आणि व्हेजमध्ये बटाटा आणि भेंडी एक वेळेस ठीक आहे, पण एखाद्या ताटात बघितली तर मला भेंडी पण चांगली नाही वाटली, तर मला जाऊन दे दुसरीकडे. आता बघ काही आता दुसरीकडे आलो आहे मी. आता बघा हे बघा इथं आलो आहे जेवायला. तर इथं जरासं बसायला जागा आहे, तर बरं बघू बसायला जागा असेल तर मग इथे जेवू. काही जेवायला बघा आपण मागवलं आहे चिकन थाळी. तर चिकन आहे, ह्याच्यामध्ये चिकन आहे आणि चपात्या आणि भात नंतर येईल. ठीक आहे, तर लिंबू वाजून एक्स्ट्रा मागवला आहे. फटाफट खातो, परत जिमला पण जायचं आहे. तर काही जेवण तर केलं मी 150 रुपयामध्ये. जेवण तर चांगलं होतं, पण मला पोट भरलं. पण एवढी गरमी होती ना, काय जेवायलाच नाही जमलं. म्हणजे पोट भरलं, लगेच पोट भरलं गरमीमुळं. पण तुम्हाला तर माहितीच ना, गरम राहायला काय जेवायला वगैरे जमं नाही, म्हणजे गरम राहायला काय जरा गरमी लागत आहे ना. तर आता मी आलो हॉस्टेलला. माझ्याकडे आहेत तर म्हणजे जवळजवळ 6 वाजेपर्यंत टाईम आहे. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर मी पाऊण तास झोप काढू, किंवा मग त्या पाऊण तासामध्ये मी संध्याकाळसाठी स्वयंपाक करू, म्हणजे संध्याकाळचं मला जेवण खायला बाहेर लागणार आहे. तर मी डिसाईड केलं की झोप नाही करणार, कारण 10 वाजता मी उठलेलो आहे आज. तर झोप कंप्लीट झाली आहे. तर आपण करणार आहे जेवण. जेवणामध्ये काय करणार, खिचडी, नॉर्मल खिचडी करणार. आणि त्यासाठी आता टमाटर वगैरे कट करतो आणि खिचडीच्या लगेच कामाला लागतो. थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग जिमला जातो. काही दादा तयारी झालेली आहे आणि निघतो ना जिमसाठी. तर डायरेक्ट जिममध्ये जाऊन भेटतो तुम्हाला. बघूया आज किती गर्दी आहे का नाही ती. गाडी आपली इथे समोरच लावलेली आहे. बाहेर कोणी आहे काय, कोणी पण नाही मिळत. माझं केस जरा वाढलेत आता, पण मी केस कापणार नाही. सोच रहा हूं की थोडा बाल बढावं, म्हणजे जरा मोठं करतो म्हटलं. बघू मोठं होतात का. आता मी कापणार नाही केस लवकर. काही जिममध्ये तर खतरनाक वाली गर्दी आहे. लवकर भरतो मोजं आणि मी पण वर्कआउट चालू करतो, कारण टाईम बहुत कमी आहे. त्यांच्या नजारा पहा, गाणी फुल चालू आहेत आणि आता लोक पण वाढले. पण मी आता जातो, माझी जिम झालेली आहे, कम्प्लीट डन. ऑल राईट मित्रांनो, जिम झाली आपली. जिमला जाऊन आलो, मस्त एक फ्रेश पण झालो. आणि आता मी नवीन शर्ट घातलं. नवीन म्हणजे हे जुनंच आहे, पण आता धुतलेलं आहे. आता जिम बायसेपवर आलो ना, तर हे ऑलरेडी टी शर्ट मला टाईटच येत होतं, पण आता अजून टाईट होते. पण दुसरे कपडे सुकलेले नाहीत. तर म्हटलं चला आता हेच घालू आज, आणि हेच घालून आता मेडिकल जातो. समोर रात्री काय कोण बघणार आहे, रात्रीच यायचं आहे, जायचं आहे, यायचं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. चला निघू. त्याला मित्रांनो मेडिकल बंद करतो आहे आणि आजच्या व्हिडिओला इथे समाप्त करतो. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत काळजी घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.